श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. जर तुमच्या घरात आर्थिक संकट येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर बघा, जे केल्यानं माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि माता लक्ष्मीचा तुमच्यावर कृपा देखील करणार आहे. तर काय उपाय करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानलं जातं. ज्या व्यक्तीवर त्यांचा आशीर्वाद असतो त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही किंवा कुठलीच आर्थिक समस्या भासत नाही. सोबतच माणसाला सुख, शांती आणि समृद्धी देखील मिळत असते. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा उगम हा समुद्र मंथनाच्या वेळी झाला आहे. पाण्यातून जन्माला आल्याने एका ठिकाणी राहणे हा त्यांचा स्वभाव नाही, म्हणून त्यांना चंचल असंही म्हणतात. त्यामुळे लोक आपापल्या परीने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर काही उपाय देखील केले जातात. त्याचप्रमाणे ज्याद्वारे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदू शकते, यातील एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं आहे? माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. माता लक्ष्मी ही संपत्ती, वैभव आणि कीर्तीची देवी मानली जाते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण पूजापाठ करत असतो. ज्याच्या त्याच्या परीनं जमेल तसे उपाय देखील करत असतो. ज्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचे जीवन अगदी आनंदी असते. त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता राहत नाही. अशा लोकांना समाजात सन्मानही मिळतो. जर तुमच्या घरात अशीच आर्थिक संकट असेल तर आज मी एक उपाय सांगणार आहे, जे केल्यानं माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा करतील. त्याचबरोबर हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो. असं मानलं जातं की यावेळी केलेली पूजा ही फलदायी ठरते, अतिशय शुभ मानली जाते. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशीच्या जवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुळशीला प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत. मग तुम्ही एक प्रदक्षिणा मारा, 11 मारा, जेवढ्या जमेल तेवढ्या तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि त्यानंतर या दरम्यान सुख आणि समृद्धीसाठी माता लक्ष्मीकडे, तुळशी मातेकडे प्रार्थना देखील करायची आहे. जर तुम्ही हे नियमित केलं ना, रोज तुम्ही हे केलं तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल. म्हणजेच माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या देखील दूर होणार आहे. त्याचबरोबर तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष असं स्थान आहे. ते पवित्र आणि पूजनीय देखील मानलं जातं. भगवान विष्णूंनाही तुळशी ही अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ज्या घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते ना, तिथे लक्ष्मीचा सदैव वास असतो. म्हणजे त्या घरात माता लक्ष्मी सदैव असते. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या रोपाची रोज पूजा केली पाहिजे. रोज सायंकाळी दिवा लागणीला एक दिवा नक्कीच लावला पाहिजे. त्याचबरोबर तुळशी मातेला दररोज पाणी देखील घातलं पाहिजे. ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीची मातेची पूजा केली जाते, तुळशी मातेची पूजा केली जाते, तिथे सदैव माता लक्ष्मीची कृपा राहते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.